नमस्कार, स्वागत है आपका संगठन भारत न्यूज में और मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर। छात्रों की प्रतिभा को मिला मंच। इंटर स्कूल साइंस व पोस्टर प्रतियोगिता का आयोजन। डोंबिवली में छात्रों की वैज्ञानिक सोच और रचनात्मकता को बढ़ावा देने के लिए 2 दिवसीय इंटर साइंस एग्जीबिशन एवं पोस्टर प्रतियोगिता का आयोजन किया गया। बड़ी संख्या में छात्रों ने विज्ञान, तकनीकी और पर्यावरण से जुड़े विषयों पर अपने नवाचार प्रस्तुत किए। यह आयोजन 29 और 30 जनवरी 2026 को बेलग्रेव स्टेडियम रेजेंसी अनंतम, डोंबिवली में आयोजित हुआ। वर्ष 2014 से डावकर इंफ्रा रीजेंसी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एएनए सॉल्यूशन, डावकर फाउंडेशन और डावकर फिल्म्स के संयुक्त तत्वाधान में यह कार्यक्रम किया जा रहा है। इस वर्ष 45 स्कूलों के करीब 25,000 छात्रों ने भाग लिया और 80 से अधिक प्रोजेक्ट प्रदर्शित किए। छात्रों ने एआई आधारित स्मार्ट सिस्टम, सोलर ट्रैकिंग, हाइड्रोजन फ्यूल सेल, स्मार्ट वेस्ट सर्टिंग जैसे विषयों पर मॉडल पेश किए। पोस्टर प्रतियोगिता में क्लाइमेट चेंज, चंद्रयान 3, जल संरक्षण और प्लास्टिक प्रदूषण जैसे विषय शामिल रहे। प्रतियोगिता 2 वर्गों में आयोजित की गई, जिसमें विजेता छात्रों और शिक्षकों को कुल 1.5 लाख रुपए के नगद पुरस्कार, मेडल और प्रमाण पत्र प्रदान किए गए। कार्यक्रम का संचालन प्रेजेंटर व अभिनेता प्रणव भांगुरे ने किया। मुंबई से सटे ठाणे जिले के डोंबिवली से प्रमोद कुमार की रिपोर्ट। सर, हे 12वं वर्ष आहे एक्झिबिशनचं आणि सातत्यानं प्रत्येक वर्षी अनेक विद्यालयांची देखील याच्यामध्ये वाढ होत आहे. तर पुढच्या काळामध्ये आपलं काय अजूनही असणार आहे की या संदर्भात? असं काही नाही की पुढच्या काळासाठीचा विचार करून आजची जी येणारी नवीन तरुण पिढी आहे त्यांच्या डोक्यामध्ये काही ना काही आयडियाज लपलेल्या असतात, काहीतरी कृत्य लपलेल्या असतात. त्या कुठेतरी असं स्टेज मिळालं ते बाहेर येतात आणि त्या बाहेर आलं ना का त्याच्यामुळे आणखीन पण काही शाळांना म्हणजे काही त्यांच्या मित्रांना वगैरे माहीत पडतं की कशी मॉडेल वर्क होते. आता तुम्ही बघितलं सोलर पॅनल वगैरे त्यांनी फार छानसं त्यांनी एक सोलर ट्रॅकिंग सिस्टम बनवली आहे. तर विद्यार्थ्यांच्या त्या वयामध्ये सुद्धा आहे ना त्यांच्या काही ना काही आयडियाज चालू असतात. त्या आयडियाज कुठेतरी कम्युनिकेट झाल्या पाहिजे आणि मग ते म्हणतात ना की ज्या चांगल्या आयडियाजला त्यांना एक स्टेज मिळालं ना का ते कुठेतरी नॅशनल लेवलला वगैरे प्रमोट होऊन पुढे होऊन काहीतरी उद्योगांसाठी म्हणा किंवा दैनंदिन आपल्या सोशल लाईफमध्ये म्हणा या आयडियाचा उपयोग होऊ शकतो. सो म्हणून आपण हे स्टेज अवेलेबल करून देत असतो. आणि 12 वर्ष आहे आमचं. विद्यार्थी दरवर्षी आमचे प्रोजेक्ट्स वाढतात, ते विद्यार्थ्यांची भेटीसुद्धा वाढतात आहे. आणि जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते पण असे काही प्रयोग बघतात ना, सो त्यांना सुद्धा वाटतं की आम्ही पण असं काहीतरी पार्टिसिपेट करायला पाहिजे. त्यांचे स्वतःचे काही प्रश्न असतात, तसं ह्या असं आहे, मग ते बोलतात मग याला असं पण होऊ शकतं, असं होऊ शकतं. थोडक्यात आहे ना एक बौद्धिकला आहे ना ते त्यांचं एक विचार करायला त्याला चालना भेटते. सो आम्हाला असं वाटतं की याच्यातून आहे ना त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जो म्हणतात किंवा एक ज्यावेळेस काही प्रयोगाला ज्यावेळेस पारितोषिकं भेटतात त्यावेळेस तो एक ते जिंकल्याची भावना येते, तो एक्स फॅक्टर असल्याची भावना येते, कॉन्फिडन्स वाढल्याची भावना येते आणि ते कुठेतरी त्यांना त्याची पुढच्या लाईफमध्ये आहे ना त्याचा त्यांना उपयोग येईल असं वाटतं. मी सुद्धा स्वतः या सर्व बेसमधून गेलेलो आहे. मी सुद्धा 3-4 वर्ष सायन्स एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. पण त्यावेळेस तेवढी पुस्तकं म्हणा किंवा आज जेवढं सोशल मीडिया, यूट्यूब किंवा AIद्वारे जेवढं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ते त्यावेळेस नव्हतं. मग आता अवेलेबल असताना या विद्यार्थी आमच्यापेक्षा फार पटीने पुढचा विचार करतात आहे. सो ते कुठेतरी येऊ शकतंय आणि ज्याच्याने आपल्या देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी काही ना काही निश्चित चांगला उपयोग होईल. या उद्देशाने आम्ही हे दरवर्षी सक्सेसफुली हे सायन्स एक्झिबिशन भरवत असतो. त्याच्यामध्ये आमची पूर्ण टीम अहोरात्र मेहनत करत असते आणि काही टीम तर इथे आहेत, आणखीन काही टीम आहे जे 3-4 दिवस आधीपासून सर्व प्रयोग जमा करणे, व्यवस्थित स्टँड करून देणे, प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणा, याचं मेकिंग म्हणा. आम्ही प्रत्येक प्रयोगाचं सेपरेट व्हिडिओ काढून तो यूट्यूबला टाकतो. गेल्या वर्षातले असेच सर्व व्हिडिओ यूट्यूबला ऑलरेडी आहेत. असं आहे. सो थँक्यू. सर, किती शाळा याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत? आता सध्या काहीतरी 45 शाळा आहेत. काही शाळांचे 2 प्रयोग आहेत, काही शाळांचे 1 प्रयोग आहेत. पण जे व्हिजिट देणाऱ्या शाळा आहेत त्यात पण जवळपास 48-50 शाळा असतात आणि आम्ही त्यांना आमच्या स्वखर्चाने काही बसेस देत असतो. काही शाळांच्या सुद्धा स्वतःच्या बस असतात आणि त्यामुळे काही ज्या शाळांकडे बसेस नाही आहेत त्यांना आम्ही बसेस अवेलेबल करून देतो. त्यामुळे काही मोठ्या संख्येने 2 दिवस ती एक रेलचेल चालू असते आणि विद्यार्थ्यांना एक ज्ञानार्जनाची एक संधी असते. आणि ज्ञानार्जनाची संधीपेक्षा ज्ञानार्जन झालं का ज्ञान आपण दुसऱ्यांना देतो सुद्धा, नवीन प्रश्न उभे राहतात. आणि ही जी देवाणघेवाण आहे ना, ही देवाणघेवाण या वयामध्ये फार उपकारक आहे.
ही जी पिढी आहे ना, ही पुढच्या भारताच्या विकासामध्ये निश्चित काही ना काही आपलं योगदान देईल असं वाटतं. त्यामुळे कुठेतरी हा उद्देश जो आहे तो फुलफिल होताना आम्हाला दिसतो. फार समाधान वाटतं. एवढे एवढे पोरं आणि त्यांचे बौद्धिक चातुर्याचा उपयोग करून प्रेझेंटेशन करतात किंवा चांगल्या प्रकारे फार मेहनत घेऊन, ते पण स्वतः 3-3, 4-4 दिवस मेहनत घेऊन कलर करणं, इतरांपेक्षा आपला प्रयोग किती चांगला दिसेल एक्झिबिशनमध्ये याची काळजी घेणं. सो एक हे आत्तापासूनच कुठेतरी ते एक म्हणतात ना, एक फॅक्टरीची सवय राहते आणि याच्यामुळे त्यांचा कुठेतरी सर्वांगीण विकासाला फायदा होतो असं वाटतं. ठाणे जिल्ह्यातला मला वाटतं की पहिलाच हा अभिनव असा उपक्रम आहे की आत्तापर्यंत जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी अभिनयाच्या स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा. तब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.